अगोदर म्हणजे 7ला 15 मिनिटं कमी आहेत. आता मुलं येऊन आंघोळ करून वगैरे मस्त छान पारायणाला बसले आहेत. आणि मी तुम्हाला आज सकाळी पहाटे 7ला 15 मिनिटं कमी असताना आमच्या इथं कापशी गुंफा येते जेवणाची कशी तयारी चालू आहे ते दाखवतो मी तुम्हाला. आणि दिवसभर पोटभर माणसं जेवत असतात इथं पोटभर. तर मी आज तुम्हाला आमच्या इथं भोजनाची तयारी कशी चालू आहे ते दाखवते. आमच्या कापशी गुंफा मठातील जेवणाचा कसा काय चालू आहे बघू शकता तुम्ही. आज हे बघा चिवडा करून ठेवला आहे रात्री मस्त छान पारायण आणि चिवडा. आणि लाईट जरी ऐनवेळी लाईट जर गेली तर जनरेटरची सुद्धा सोय आहे. आणि बघा स्वयंपाकासाठी पाणी उकळत आहे. कसं काय यज्ञ चालू आहे. हे 7 दिवसाचं यज्ञ असतं. मोठे मोठे पातेले शिजत आहेत. जेवणाची खूप तयारी चालू आहे. दिगच्या दिग काय बनवत आहे काका? हे काय बनवत आहे तुम्ही? हे काय चालू आहे? डाळ शिजायली. अच्छा डाळ शिजायली. बघा डाळ शिजायली. वरण वरण डाळ शिजायली. स्वयंपाक काय बनवायला कसा बनवायला त्याचा व्हिडिओ करायला. आचारी कोण्या गावचे आचारी मामा? आचारी कोण्या गावचे आहेत? वाक्याचे आहेत काय? अरे बापरे स्पेशलच आहेत मग. पाठवायचं आहे हा व्हिडिओ टाकायचा. हे आमच्या गावचे प्रमुख आहेत. आमच्या गावामध्ये जे कार्य होते इथं मंदिरामध्ये तर या सगळ्यांच्या हाताने होते. म्हणजे यांच्याच हातामध्ये आहे की कुठं काय किती कसं सगळं बघायचं. हे आमच्या गावाचे डिकू मामा आहेत. तुम्हाला काय सांगायचं आहे? आपल्या इथं मठामध्ये 7 दिवसाचा सप्ताह होते तर काय अडचणी येतात? काय काय अडचणी आहेत का आपल्या इथं?
काही अडचण नाही, सगळे सहकार्य करतात. सगळे लोक सहकार्य करतात आणि काहीच काहीच अडचण नाही, सगळे लोक सहकार्य करतात. सगळे लोक सहकार्य करतात आणि एकदम छान 7 दिवसाचा सप्ताह एकदम छान पार पडतंय असं यांचं म्हणणं आहे की कुठलीच अडचण येत नाही आणि सगळे लोक सहकार्य करत असतात, काहीच अडचण पडू देत नाही. ते येड्या बाईने वाट लावले बघा, हे बघा किती असतील हे वांगे? 2 क्विंटल आहेत. अच्छा 2 क्विंटल वांगे आहेत. 2 ते 2.5 क्विंटल. 2-2.5 क्विंटल वांग्याची भाजी. तरी हे पुरी वैना कमीच पडते म्हणा. संध्याकाळपर्यंत 10-11 वाजेपर्यंत लोक जेवतात. सकाळचे 7 वाजले नाही आहेत तर स्वयंपाकाची सगळी तयारी चालू आहे. भाताचे भगोने, हे कापशी गुंपा मठातील आहे बघा. कार्य 7 दिवसाचा सप्ताह असतो. चपात्याची तयारी झालेली आहे, पीठ लावत आहेत आणि काही लोक चपात्या थापत पण आहेत. हे बघा इतकी लाईन आहे चपात्याला बसलेली, इतके लोक चपात्याला बसतात. हे पण कमी पडतात ऐन वेळेस, इतके लोक जेवायला येतात इथं. भंडाऱ्याचा खूपच जास्त प्रसंग खूप मोठा असतो आमच्या इथं. तर या आमच्या कापशीला भेट द्या, कधी आलात तर नक्की आवर्जून या अशी माझी इच्छा आहे. तुम्ही नांदेडचेच हा? कोण्या गावच्या मामा? पीठ चुरायला तुम्ही? चपात्या बी करता काय? अरे बापरे. असं बघा, आज पीठ चुरायला लावलं आहे. हे मामा रोज चपात्या करतात. जरा आज पीठ चुरत आहेत बघा. किती क्विंटलच्या चपात्या होतात दिवसभर? 1.5 क्विंटलची करता. पण आपल्या इथं रोज किती क्विंटलच्या चपात्या व्हायला रोज? सरासरी 8 ते 10 क्विंटल बघा. 8 ते 10 क्विंटलच्या चपाती इथं होते रोज. हे 2 भाऊ आहेत, हे पण चपाती करतात. पीठ चुरून झाल्यावर चपाती करतात बघा. हे पिठाचा उंडा इतका 1-2 पायल्याचा उंडा चुरून दिला आहे मामाने. सारखं तेल टाकू पीठ चुरत आहेत. आणि हे चिलपिपरीचे मामा आहेत. हा अच्छा, फुलाजी गुणाजी गाडे. फुलाजी गुणाजी गाडे मामाचं नाव आहे आणि आमच्या इथं सप्त्याच्या जाग्यावर काम करायला आले आहेत. तर बघा, आणि तुम्ही पण या आमच्या सप्त्याला भेट द्यायला. नक्की यायचा, विसरायचं नाही.